हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आमच्याकडे कावडची पूजा आहे. आता महाशिवरात्री 8 दिवसावरती आहे. त्याच्या आधी आमच्याकडे कावडची पूजा होत असते. आमचे पूर्वज ही कावड घेऊन जायचे महादेवाला. पचमढीजवळ महादेवाचं स्थान आहे, तिथे जायचे. तर जायच्या आधी ही पूजा होत असते. तर तीच पूजा आज आमच्याकडे आहे. तर तुम्ही बघा आम्ही पूजा कशी करतो ते. सगळं कुटुंब एकत्र येतं आणि ती पूजा होते. तर बघा सकाळी सकाळी मी छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि ही जर रांगोळी तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर आपलं हेमलताज रंगोली म्हणून चॅनल आहे, तिथे तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्हाला संपूर्ण रांगोळी दिसेल. आणि हे बघा असं छान तोरण वगैरे लावलेलं आहे आणि घर असं सज्ज केलेलं आहे एकदम मस्त पूजेसाठी. टी व्हीवरती छान शंकराची गाणी लावलेली होती आणि जमेल तेवढं असं तयारी करून घेतलेली आहे. छान तोरण लावलं देवघराला आणि पूजेची सगळी मांडणी करायसाठी तयारी करून ठेवलेली आहे. तर सकाळी सकाळी सगळ्या कामांची धावपळ सुरू आहे मैत्रिणींनो. तर स्वयंपाक करण्याच्या आधी मी गॅसची पूजा करून घेतलेली आहे. तशी तर रोजच करायची असते पूजा, पण काही विशेष आपण असा नैवेद्य करत असतो तर तेव्हा आवर्जून करायला पाहिजे. इथे मी पूजा करून घेत आहे शेगडीची आणि त्यानंतरच मग स्वयंपाकाला सुरुवात करू. आणि पूजेला काही असं विशेष काही लागत नाही आहे. एक दिवा घ्यायचा, कापूर घ्यायचा, थोडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा, पानाचा विडा, त्यावरती पैसे ठेवायचे, हळद कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या आणि दिवा तिथेच ठेवायचा नाही, गॅसजवळ उचलून ठेवायचा आणि कापूर लावून छान ओवाळून घ्यायचं. प्रार्थना करायची की हे अन्नपूर्णे माते, इथे जो स्वयंपाक होत आहे नैवेद्याचा किंवा जो रोजचाही स्वयंपाक आपण करतो तेव्हाही अशी प्रार्थना करायची की हा स्वयंपाक होत आहे तो पुरून उरू दे आणि हे सगळं तुझ्याच कृपेने होत आहे, अशी प्रार्थना करूनच मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करायची. आज 30 ते 40 लोकांचा स्वयंपाक आहे आणि ही पूजा आमच्याकडे दरवर्षी होत असते. कावडची पूजा म्हणतात याला. महाशिवरात्रीच्या आधी होत असते ही पूजा. तर स्वयंपाकाला मी बाई सांगितली होती, म्हणजे आमच्याकडे नेहमीच येते ही मोसमी, तीच आमचा स्वयंपाक करते नेहमी. तर तिला बोलवलेलं होतं. तर तिचंच सगळी धावपळ सुरू होती, भाज्या वगैरे कापणं वगैरे आणि बाकीची तयारी पण थोडी तयारी प्राची करून देत होती. आणि इकडे आमच्याकडे हे शेंद्रे देव आहे, तर यांना असं शेंदूर वगैरे लावून आजच्या दिवशी पूजा करतात त्यांची. आणि ही कावड आहे. ही कावड आमच्याकडले पूर्वज महादेवाला पचमढीजवळ महादेव म्हणून एक देवस्थान आहे, गड आहे महादेवाचा, तिथे हे घेऊन जायचे आणि या कावडनीच तिथे सगळ्यांना पाणी पाजायचे. आणि हे पूजेचं सगळं साहित्य मी काढून ठेवलेलं होतं, कारण मग घाई गडबड नको म्हणून. तर ही स्वच्छ धुवून पुसून आम्ही छान कावड घेतलेली आहे. स्वच्छ कापड तिला घातलं आणि केळीचे पानं घेऊन मग मी आता इथे पूजेला मांडणी केली आहे, सुरुवात केलेली आहे पूजेला. तर इथे विड्याच्या पानांची अशी जोडीने 5 अशी जोडी ठेवायची आहे पानांची. त्यावरती हळकुंड, सुपारी, खारक, बदाम, लवंग, विलायची वगैरे सगळं असं ठेवायचं. त्यावरती लिंबूसुद्धा ठेवायचं असते. असे जोडींच्या पानाचे आम्हाला 11 विडे तयार करायचे असतात. म्हणजे 5 इथे, एक शेंद्रे देवाला असते, एक कावडच्या वर देवघराला म्हणजे देवांजवळ, आणि एक स्वयंपाकघरामध्ये, एक तुळशीला आणि एक आरतीमध्ये. असं सगळं मी तयार करून देत आहे. नंतर मग हे लोक येऊन करेल बाकीची मांडणी. तर बघा अशी बेसिक तयारी मी करून घेतलेली आहे.
आता मी जो विडा तयार केलेला होता तो एक देवांसमोर ठेवायचा असतो. इथे सुद्धा एक नैवेद्य असतो, त्यावरती दिवा वगैरे ठेवून पूर्ण नैवेद्यांवरती दिवा ठेवायचा असतो तळलेला. इथे 5 नारळ ठेवायचे असतात. इथे 5 विड्यांवरती, तर आम्ही 3 ठेवलेले आहे आणि दोघी जावांकडले यायचे होते, त्यामुळे त्या आल्या की त्यासुद्धा ते ठेवतील. आणि आता इथे मी हे तांदूळ ठेवीत आहे. तर या तांदळावरती अक्षदा आणि कापूर लावायचा असतो. तर इथे आता जो मी प्रसाद भाजणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद असतो, तो इथे ठेवायचा असतो. तर अशी मी बेसिक तयारी केली, पूजा केली आणि आता माझे मिस्टर पूजा करीत आहे बाकीची. तर हे गडव्यांमध्ये पाणी ठेवायचं असतं दोन्हीकडे 2 गडव्यामध्ये, आणि त्यांनासुद्धा असं हळद कुंकू वगैरे लावून त्यांना एक दोरा गुंडाळायचा असतो. हे सगळं तयार करून ठेवलेलं होतं मी. बाकीची पूजा आता माझे मिस्टर करणार आहे. तर ही आमची 5 पावलीची पूजा म्हणते. तर याला 5 असे खडे लागतात. तर तेच खडे आणलेले आहे वेचून, आणि ते धुवून इथे त्यांची मांडणी करत आहे. त्यालासुद्धा गंध अक्षदा वगैरे लावून त्यांची पूजा करतात, फुलं वगैरे वाहून. आणि इथे हे जे बघत आहात टोपलीमध्ये जे ठेवलेले आहेत ते आहेत आमचे शेंद्रे देव. तर हे परंपरागत आलेले आहेत आमच्याकडे. तर यांचीसुद्धा शेंदूर वगैरे लावून पूजा केली जाते. तीच इथे पूजा करीत आहे मिस्टर. आणि ही शेंदूर लावण्याचं काम हे सगळे जेंट्स लोकच करतात. तर सकाळीच यांनी शेंदूर वगैरे लावून घेतलेलं होतं, आणि आता कावडचीसुद्धा पूजा केली, हार वगैरे टाकतात त्यांना. तर या शेंद्रे देवांनासुद्धा एक विडा ठेवतात, त्यावर एक नैवेद्य पण ठेवतात दिवा वगैरे लावून. आणि हे आता हे कणकीचे दिवे आहेत, यांनी तयार केलेले होते माझ्या जावांनी. मी याला थोडा आकार देत आहे, थोडे वरून पातळ करीत आहे. तर हे सुद्धा 11 दिवे लागतात, आणि हे तळून घ्यायचे आहे आता, आणि त्यानंतर हे उजळवायचे असतात. तर अशी आमच्याकडली ही कावडची पूजा असते. इथे माझी जाऊ, या सगळ्या जावा आहेत त्या मदतीला आलेल्या आहेत. यांनीच हे दिवे केलेले आहेत. तर इथे रवा भाजण्याचं काम सुरू आहे. शारदा करत आहे, ही माझी जाऊ आहे. या सगळ्या जावाच आहे. सगळे मिळूनच हा प्रोग्राम करीत असतो आम्ही. सगळ्यांच्या मदतीनेच होत असतो, सगळ्या मदत करायला येतात. तर ही भाजत आहे रवा. इकडे सुरू आहे स्वयंपाक. ते तळलेले तर दिवे असतात 11, पण हे असे मोठे मोठे दिवे असतात, हे कच्चे दिवे असतात. तर हे आरतीमध्ये ठेवतात. या कच्च्या दिव्यांचीच आरती असते आमच्याकडे. त्याला वरून असं कुंकू वगैरे लावून त्याची पूजा केली जाते, आणि नंतरच ही आरती करतात. तर आता सगळेजण आपापलं पूजेचं सामान आणीत आहे, आणि त्यासुद्धा इथे पूजा करीत आहेत. तर हे सगळे नारळ म्हटलं होतं ना की दोघी यायच्या आहेत, त्यांचेसुद्धा नारळ इथे आलेले आहेत, आणि त्यासुद्धा आता सगळेजण पूजा करीत आहेत. तर असे तळून घेतलेले आहे दिवे, आणि आता हे देवघरामध्ये मी नेलेले आहे उजळवण्यासाठी. या दोघी सगळी मांडणी आणि तयारी करीत आहे. आणि आता इकडे प्रसाद मी भाजत आहे. थोडा माझ्या जाऊनी भाजून दिला, कारण याला भरपूर भाजावं लागतं. तर हात दुखून जातो, माझ्या हाताला थोडा त्रास होता, त्यामुळे मी तिला म्हटलं की तू भाजून दे मला थोडा. कारण आमच्याकडे सगळ्यांना, माझ्या जावांना वगैरे सगळ्यांना माझ्या हाताने केलेला प्रसादच त्यांना आवडतो. त्यामुळे मग मी आता बाकीची प्रोसेस मी करीत आहे. तर हा प्रसाद आहे 1.25 पायलीचा, आणि मी हा दुधामध्येच करत असते. चांगल्या साजूक तुपामध्ये छान असा
लाल कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा असतो आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकते मी. तर या प्रसादाची पण रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. मागले व्हिडिओ तुम्ही बघा, नक्की तुम्हाला आवडेल. कसा करायचा, कसं प्रमाण घ्यायचं मी सगळं सांगितलेलं आहे. हा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी करीत आहे. तर आता ऑलमोस्ट झालेला आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकायचं आहे. इथे ती क्लिप थोडी मिस झालेली आहे. तर भरपूर ड्रायफ्रूट्स टाकायचे. आता पूर्ण मी दूध टाकून घेतलेलं आहे आणि परत याला छान असं ढवळून घ्यायचं. थोडा शिजला की मग त्यामध्ये साखर वगैरे टाकायची. ह्या प्रसादाला प्रमाणामध्येच साखर घ्यायची असते. तर आता हा दुधामध्ये छान शिजलेला आहे आणि आता मी साखर टाकत आहे आणि त्यानंतर साखरेलासुद्धा पाणी सुटतं इथे, म्हणजे साखर टाकल्यावरती रव्याला पाणी सुटतं आणि तो थोडा ढिला होतो परत. मग परत याला छान असं परतवून घ्यायचं असते. तर अशा प्रकारे हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद तयार केलेला आहे मी. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि जायफळ वेलचीची पूड टाकून याला झाकून द्यायचं थोडा वेळ. तर पहा अशा प्रकारे झाला आहे आमचा प्रसाद. आणि आता मी इथे तुम्हाला आम्ही काय काय जेवण बनविलं ते दाखवित आहे. तर इथे वड्यांची डाळ दाखविली मी, भात आहे, पुरी आहे, त्याच्यानंतर डाळभाजी बनवलेली होती आम्ही आणि ही चवळीची भाजी, त्यानंतर इथे कढी बनवलेली आहे आणि कोबी आलू मटरची भाजी केलेली आहे. त्यामध्ये मी आता सांबार टाकून छान गार्निशिंग केलेलं आहे आणि नैवेद्यासाठी पुरणपोळीसुद्धा आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक तयार झालेला आहे. हा जो प्रसाद आहे तर याला कढई म्हणतात नागद्वारची. तर याला शेंद्राने 5 बोटं लावून याची पूजा करून नंतरच ती कढई उचलली जाते. हरी हर हरी हर हरी हर हरी हर हरी हर. त्याला दाबून दे. तर या प्रसादामध्ये एका वाटीमध्ये छान निरांजन लावून ती तिथे ज्योत लावण्यात येते आणि ही आता कवळी असते आमच्याकडे. तर त्याचीच तयारी सुरू आहे. इथे नैवेद्य असा 5 ह्याच्यामध्ये नैवेद्य ठेवतो. 5 पुऱ्यांवरती सगळं जे अन्न शिजलेलं असतं ते ठेवायचं असतं आणि वडा वगैरे ठेवून त्यावरती दिवा लावायचा असतो. तर तेच आता नकुल करीत आहे आणि इथे माझ्या जावा तेच नैवेद्य काढण्याचं काम करीत आहे आणि दिवे वगैरे लावून, म्हणजे दिव्यांमध्ये वाती वगैरे टाकून ती सगळी तयारी करीत आहे. मग जे खायच्या पानाचे विडे तयार केले होते त्यापैकी एक विडा असा गॅसजवळ ठेवायचा असतो आणि तिथेसुद्धा एक नैवेद्य आणि दिवा असा ठेवायचा असतो. तर इथे अशी अन्नपूर्णेची सुद्धा पूजा केल्या जाते. आणि हा एक नैवेद्य आहे जो आता तुळशीला आम्ही करणार आहोत. तर इथे खाली आहे आमची तुळशी. बघा ही कशी छान अशी तुळस बहरलेली आहे. इथे सुद्धा दिवा ठेवून नैवेद्य केलेला आहे आणि आज मी अंगणामध्ये अशी छान रांगोळी टाकलेली आहे. तर ती मी तुम्हाला रात्री दाखवित आहे. अशी सुंदर रांगोळी टाकलेली होती आणि असं घर छान असं आम्ही डेकोरेट केलं होतं. कुठलीही पूजा असली की छान असं डेकोरेट केलं की खूप छान असं मन प्रसन्न वाटतं. तर मला हे सगळं करायला खूप आवडतं. तर अशा पद्धतीने आम्ही छान असं घर वगैरे छान सजवलेलं होतं खालून वरपर्यंत. तर घर मन सगळंच प्रसन्न वाटत होतं. उंबरठ्यावर सुद्धा असे दिवे लावून घेतले होते. तर आता इथे जे 5 दिवे ठेवलेले होते ते सुद्धा उजळून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी इथे आता ओटी भरणार आहे. तर इथे कुलस्वामिनीची ओटी भरत आहोत आम्ही. तर असं ब्लाऊज पीस वगैरे ठेवून
ओटी भरायची असते. ओटी वगैरे भरून झाली, सगळी पूजा झाल्यानंतर इथे आम्हाला अक्षत भरायची असते. अक्षत म्हणजे असं 5 वेळा अक्षत टाकून नमस्कार करायचा असतो. त्याला दंड भरणे असे सुद्धा म्हणतात. तर हे सगळेजण आता करणार आहेत. एक एक जण येऊन, त्यालाच वेळ लागतो. त्यानंतरच मग आरती होते. तर इथे मी सगळी पूजा आपल्याला दाखविलेली आहे, संपूर्ण पूजा कशी करायची ते. तर अशा प्रकारे सगळ्यांनी अक्षत भरून पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही आरतीला सुरुवात करणार आहोत. घरातले प्रत्येक जण इथे अक्षत भरायला येतात आणि नंतरच मग आरती होत असते. बोलो श्री नागद्वार स्वामी की जय. 9 लाख पहाडी की जय. सुख करता दुःख घालव दूरांची, कंठी झळके वाळ मुक्ता फळांची. द्वारा आरती नागद्वारा. देवगणराया व्याधी विवाहुन वेळे ऐका संपन्ना, करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शना. भव सिंधू हा तळला नौका तव चरणा, स्वामी दास गणुचे मान्य करा कवन. जय देव गणराया, जय जय. हर हर महादेव. आंब्याची सावली देवा रे माझ्या चिचेवर देईन लेकीच्या जीवासाठी आस जयाची देणी. हर हर महादेव. यार आर्यन 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 आर्यन. तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघितलं की आता आम्ही आरती वगैरे केली. त्यानंतर आम्ही ते जी कावड आहे त्याभोवती असं गोल गोल 5 वेळा फिरलो आणि ते फिरताना महादेवाची गाणी म्हणावं लागतात. तर अशी आमची इथे पूजा संपन्न झालेली आहे. आणि आता या माझ्या जावा आहेत ते सगळे जे नैवेद्य असतात ते एका भांड्यामध्ये घेऊन ते सगळे त्यांना बारीक करतात आणि त्यालाच कवळी असं म्हणतात. तर ही कवरी असते ती सगळ्या लोकांना प्रसाद म्हणून वाटल्या जाते.
तर जितकेही नैवेद्य केले होते ते सगळे इथे गोळा करतात. तर तेच हे करीत आहे या सगळ्या. आणि जे दिवे असतात त्यांच्या वाती काढल्या जातात, ते दिवेसुद्धा यामध्ये बारीक केले जाते. अशा प्रकारे ही गौरी तयार करतात. तर या दोघी पण तेच काम करीत आहे. सगळेजण आपापली कामं करीत होते. बाहेर पण बाकीचे लोक वेगळे दुसरे कामं करीत होते. तर तुम्हाला हे दाखवित आहे. आजच्या दिवशीचा मेन प्रसाद म्हणजे ही गौरी आणि ही जी कढई म्हणतो आम्ही, जो शिऱ्याचा प्रसाद असतो तोच असतो. तर ते सगळ्यांना आता वाटप करू आणि त्यानंतर जेवणं होतील. सगळ्यांनी गौरीचा प्रसाद घेतला. त्यानंतर इथे जेवणंसुद्धा होत आहे. तर बाकीचं मी काही शूट केलेलं नाही आहे. जितकं होता येईल तेवढं केलेलं आहे. तर सगळे आता जेवणं करीत आहे. तर अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे. सगळं कुटुंब एकत्र येऊन छान जेवणाचा आस्वाद घेतला. सगळ्यांनी प्रसाद ग्रहण केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी.